बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या। त्यापैकी काही महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया पाहूया। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही। अंततः सत्याचा विजय झाला आणि क्रूर काँग्रेस सरकारचा काळ हिंदू विरोधी कसा होता ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। अनेक आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा एटीएसने कशा पद्धतीने प्रेशर केलं होतं आणि खोटा जबाब द्यायला, खोटा साक्षी द्यायला लावलं होतं हे सुद्धा जाहीरपणे त्या लोकांनी सांगितलं होतं। आणि आज खऱ्या अर्थाने आज साध्वी प्रज्ञा सिंग असेल आणि कर्नल पुरोहित असेल यांना न्याय मिळत आहे। काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। यापूर्वी एनआयनी या आरोपींना सोडलंच होतं, पण आज जो कोर्टाचा निकाल आला त्या कोर्टाच्या निकालाने भविष्यात हिंदू समाजाला तरी किमान बदनाम करण्याचं काँग्रेसने थांबवावं। आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखीन ठाकूर आणि त्यांच्या सोबतच्यांना सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। मग प्रश्न असा आहे, मग गुन्हेगार कोण? घटना तर घडल्या हे सत्य आहे ना। मग या घटना घडलेल्या सत्य घटनांमध्ये पोलिसांना आरोपी सापडत नाही। आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसने देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे। किसने नैरेटिव सेट किया, कौन था, क्या मास्टरमाइंड था, क्यों भारत में 100 करोड़ हिंदुओं को भगवा आतंकी कहा गया? आज एनआई कोर्ट ने साबित कर दिया। लेकिन वो 17 साल कौन लौटाएगा उन सारे लोगों को जिनको आरोपी बनाया गया था? झूठा आरोप। हिंदू विचारधारा ही नहीं आतंकी, हिंदू तो शांति का प्रतीक है। वो कैसे किसी को मार सकता है, कैसे को बॉम्ब लगा सकता है, वो कैसे ब्लास्ट कर सकता है? तो ये बहुत दुखद है। इन लोगों से पूछा जाएगा कि आप जवाब दीजिए, क्यों भगवा आतंकी? क्या नैरेटिव किसके बोलने पे ये साजिश रची गई? कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे आणि साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असते दोन्ही बाजूला। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जर सरासर विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल। या केसमध्ये सुद्धा कुठे कमतरता पडते आहे तपासामध्ये पोलिसांची, त्याचं डिपार्टमेंट जे आहे, प्रमुख जे आहे ते सगळा अभ्यास करतील आणि मग त्याच्यावर जे आहे काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या प्रोसेस करतील। ते असं सुद्धा कामा की ज्या दिवशी ह्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये सगळ्या आरोपींना ज्यांनी पहिल्यांदा शोधलं, आरडीएक्स कोणाच्या घरी होतं हे शोधून काढलं। आरडीएक्स आलो कुठून हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला। 65 किलो आरडीएक्स चालू कुठून, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। अजूनही सांगतो की आतंकवादाला धर्म, जात, पंथ, रंग नसतो। आतंकवादी असतात। कुठल्याही जाती धर्माचा त्याचा कधीही संबंध जोडू नये। हे उशिरा सुटलेलं शहाणपण जर त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। एनआयए सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे। मग एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे। हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे। कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही। आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याच्या चपराक मिळालेली आहे। म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये। 17 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो। याच वेळी काँग्रेसनी भगवा आतंकवाद हा शब्द तयार केला आणि समस्त
हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निर्णयाचं आम्ही पुन्हा स्वागत करतो आणि काँग्रेस ज्यांनी हा शब्द प्रचार सुरू केला तर त्यांनाही यामध्ये चांगलीच समज मिळालेली आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं ते षडयंत्र आज उघडकीस आले. हिंदूवाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते, मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करतो. या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला. नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागली. माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्याय निवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपास दिलेली आहे. भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं. न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होतं, खोटं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसनी देशाची माफी मागितली. हिंदू कधी आतंकवादी नव्हते आणि पाकिस्तानहून आलेले जे अतिरेकी असतात त्यांना हिंदुस्थान कधी क्षमा करणार नाही. वोट बँकसाठी मुस्लिम म्हणू नये आणि त्यासाठी त्यांनी हिंदूंना देशद्रोही म्हणायची सुरुवात केली. काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून इतर सर्व संघटनांनी संदेह व्यक्त केला होता आणि कदाचित सरकारच्या वतीने जे पुरावे तेव्हा द्यायचे ते देता आले नाही आणि म्हणून आज कोर्टाने पुराव्याच्या अभावी या ठिकाणी सर्वांना या खटल्यातून कोणताही गुन्हा नाही असं म्हणत बाइज्जत बरी केलेलं असावं. अगर इस तरह से रीजनेबल और बियॉन्ड डाउट आप नहीं कर सकते हैं एजेंसीज, तो ये बहुत दुर्भाग्य की बात ही नहीं, लेकिन सिक्योरिटी और इन सब मामलों में भी जिस तरह से सुरक्षा के एक लोगों का एक अपना खुद का एक अंदाज़ रहता है कि मैं भारत का नागरिक, अपने इलाके में मैं सुरक्षित हूँ, सुरक्षा व्यवस्था यहाँ पे ठीक है, सरकारें अपनी जिम्मेदारी और सरकार के साथ में जो जिम्मेदारी सरकार इन लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ को देती है, पुलिस और इन तमाम एजेंसीज़ को, वो अपना काम ठीक कर रही है. अगर इस तरह से हुआ तो फिर जो निरपराध मारे गए, जो वहाँ पे निर्दोष मारे गए, वो क्या सोचेंगे, उनके परिवार वाले भी क्या सोचेंगे और क्या किस तरह का कानून चल रहा है. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सर्व हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त करून एक प्रकारचं षडयंत्र जे या देशामध्ये भगवा आतंकवाद, सॅफ्रन टेररिझमचं जे रचलं गेलं होतं ते उघडं केलं आहे आणि या षडयंत्राच्या द्वारे हिंदूंना दोषी ठरवण्याचा, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला जात होता हे आज उघड झालं आहे. मात्र आज हिंदूंना न्याय मिळालेला आहे आणि या दृष्टीने जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.